रोज आपण चपाती बनवतो ना, त्यातीलच 3-4 चपातीचं पीठ उरलं तर ही भन्नाट चवीची चटपटीत रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता. ज्यांना अजिबात तेल चालत नसेल ते सुद्धा खाऊ शकतात आणि ज्यांना थोडंफार तेल चालत असेल त्यांच्यासाठी तर समोसा कचोरीपेक्षाही टेस्टी रेसिपी आहे. मुख्य म्हणजे ह्यात अजिबात मैदा नाही, गव्हाच्या पिठाची चपाती आणि घरात असणाऱ्या थोड्याफार भाज्या वापरून मस्त नाश्ता तयार होतो. एकदाच तयार करून फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवस आरामात खाऊ शकता. त्यासाठी इथे मी सकाळी चपातीसाठी गव्हाचं पीठ मळलेलं त्यातीलच थोडंसं पीठ ठेवलं आहे. जास्त पौष्टिक होण्यासाठी यात काही भाज्या वापरणार आहोत. थोडासा पालक, एक छोटा किसलेला गाजर, एक कांदा, त्याचबरोबर 2 मध्यम साईजचे कच्चे बटाटे किसून 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवला म्हणजे बटाटा किस काळा पडणार नाही. बटाटाचा किस मी चाळणीवर काढून घेते म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी निघून जाईल. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे. पाणी न घालता हे असं वाटून घेतलं. वाटलेलं साहित्य भांड्यात काढून घेतलं. आता घालूया चाळणीवर निथळत ठेवलेला बटाटा किस. असा जरा कोरडा झाला पाहिजे. बटाटा किसून खूप जास्त वेळ पण पाण्याच्या बाहेर ठेवू नका, म्हणजे बनवायला घ्यायच्या 5-6 मिनटं आधीच चाळणीत ठेवा, नाहीतर मग काळा पडू शकतो. आणखी यात घालूया बारीक चिरलेला एक कांदा, किसलेलं एक गाजर, त्यानंतर हा थोडासा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला. पालकऐवजी दुसरी कुठली भाजी घालू शकता, पण थोडासा पालक घातल्याने खरंच हे चवीला खूप भारी लागतं. तुम्ही ह्याप्रमाणे एकदा नक्की बनवून बघा. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, ते घालूया. थोडंसं बेसन बाजूला ठेवते कारण बेसन खूप जास्त घालायचं नाही आहे. हे सगळं फक्त मिळून येण्यापुरतंच बेसन वापरणार आहोत. पाणी न घालता हलक्या हाताने फक्त मिक्स करून घेते. बेसन थोडंसं कमीच वाटतं आहे म्हणजे उरलेले बेसनसुद्धा घालावं लागेल. घेतलेलं 1 वाटी बेसन संपूर्णपणे वापरलं आहे. तुमच्या भाज्यांच्यात जास्त ओलसरपणा असेल तर बेसन अजून घालावं लागेल. त्यामुळेच बटाटा किस मी निथळून घेतलेला. आता हे बरोबर झालं आहे. तर आता घालूया चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट. नाश्त्याला छान चटपटीत चव येण्यासाठी आपण ह्यात जवळपास 1.5 चमचा चाट मसाला घातला आहे. पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून हे सर्व एकजीव करून घेते. हे मिक्स करताना जास्त जोर लावला तर पाणी सुटू शकतं, त्यामुळे अलगद मिक्स करायचं. आता हे बरोबर झालं आहे. एकदा का मिक्स केलं की लगेचच बनवायला घेऊया. तर हे चपातीसाठी भिजवलेलं गव्हाचं पीठ आहे. त्यातील थोडीशी कणिक मी बाजूला ठेवलेली. पुन्हा थोडंसं मळून ह्याचे 3 गोळे करून घेतले. कोरड्या पिठात घोळवून हे साध्या चपातीप्रमाणे लाटून घेते. खूप जास्त पातळ न लाटता नेहमीच्या चपातीप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालेल. 3ही चपात्या लाटून घेतल्या. तुमच्या आवडीप्रमाणे 3 किंवा 4 चपात्या केल्या तरी चालेल. आता पोळपाटावर अशी पहिली पोळी ठेवून त्यावर तयार केलेलं मिश्रण हाताने असं पसरून घालते. हे असं थोडंसं ओलसर चालेल, पण जास्त पातळ झालं तर त्यात आवश्यकतेप्रमाणे तांदळाचं पीठ किंवा बेसन घालावं लागेल. सगळीकडे व्यवस्थित पसरल्यानंतर दुसरी पोळी ह्यावर घालून पुन्हा तयार केलेलं मिश्रण घालूया. भरपूर घालायचं, नाश्त्याला छान चव येते. सर्व एकसारखं प्लेन पसरवायचं. त्यानंतर तिसरी पोळी ह्यावर ठेवून सगळीकडून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, म्हणजे कुठूनही मिश्रण बाहेर येणार नाही. त्यानंतर मोदक पात्रात पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम झालं की ह्यावर चाळण ठेवून घेते. त्यानंतर ब्रशने अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, कारण हे आपण वाफवणार आहोत. चिकटू नये म्हणून थोडंफार तेल लावलं आहे. पण कोणाला एवढंही तेल चालत नसेल तर त्यांनी चाळणीवर आधी बटर पेपर ठेवा, त्यानंतर मग हे असं अलगदपणे उचलून ठेवा, म्हणजे तेल लावायची गरज नाही. कणिक आपली जरा मऊच होती, त्यामुळे उचलायला जरा कठीण जाते. पण तुम्ही काय करा, ज्या चाळणीवर किंवा ताटावर हे वाफवणार आहोत त्यालाच थोडंसं तेल लावून मग त्यावरच थर द्या, म्हणजे काम सोपं होईल. झाकण ठेवून हे 12 ते 13 मिनटं वाफवून घेऊया. 13 मिनटानंतर मी गॅस बंद केला. पहिली 5 मिनटं हाय फ्लेम आणि त्यानंतरची 6-7 मिनटं मिडियम फ्लेमवर हे वाफवून घेतलं. हाताला काही चिकटत नाही, म्हणजे व्यवस्थित शिजलं आहे. बाहेर काढून हे संपूर्णपणे गार करून घेते. 20-25 मिनटात बघा
एकदम हलकंसं कोमट आहे. ह्याप्रमाणे काढून घेते आणि सुरीने ह्याचे काप करून घेऊया. परफेक्ट शिजलं आहे, त्यामुळे व्यवस्थित कट होतं. मी ह्याप्रमाणे काप केले. आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे काप करू शकता. ज्यांना तेल अजिबात चालत नसेल त्यांनी हे असंच्या असं खाऊ शकता. मस्त लागतात. वाफवून असे कट करून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर 4-5 दिवस तरी छान टिकतं. मग सकाळच्या घाई गडबडीत थोड्याशा तेलावर हे फक्त शेकून घ्यायचं. आम्ही हे असंच नुसतं वाफवलेलं सुद्धा खातो. किंवा कुरकुरीत खायचं असेल तर अशा थोड्याशा तेलावर अलटी-पलटी करून व्यवस्थित शेकून घ्यायचं. आपल्याला किती कुरकुरीत आवडतं त्याप्रमाणे लालसर शेकून घेऊया. जरा वेळ देऊन मध्यम गॅसवर शेकवलं की छान कुरकुरीत लागतात. आणि ज्यांना मऊ आवडत असेल त्यांनी मग थोडा वेळ अलटी-पलटी करा आणि काढून घ्या. थंड झाल्यावर पण छान लागतात. त्यामुळे मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो. मुलंच काय, मोठी माणसंसुद्धा आवडीने खातील, एवढं टेस्टी लागतं. मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी ही रेसिपी नक्की बनवून बघा. कसं झालं हे कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.